पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही काळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अनुभवी अनुभव अवघाची साधीला तरी स्थिरावला म्हणत आहे. पिटोनिया मोसे आला अलंकार दगदते आसार होनिया. एकची उरले कायावाच्या मनान आनंद भवना माझी त्रयी. तुका म्हणे आम्ही जिंकेला संसार होनी किंकर विठोबाचे. पिटोनिया मोसे आला अलंकार दुग्धते आसार होनिया. आमचे मन विठोबाच्या चरणाचे ठाई स्थिरावले आहे म्हणून या अनुभवाने सर्व अनुभव प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचं मन अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे भरपूर अनुभवी. शास्त्राचा अनुभवी, भगवंताचे अनुभवी, संताचे अनुभवी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा जर अनुभव झाला तर बाकीचे सगळे अनुभव आल्यासारखेच. एक मेन अनुभव जर आला बाकीचे आल्यासारखेच. हा नाही आला बाकीचे आले तर मग सगळे आल्यासारखे नाही ना. नाही ना. सगळ्यांचा समावेश अंतर्भाव ह्या अनुभवात. काय अनुभव आला महाराजांना? आमचे मन विठोबाच्या चरणाचे ठाई स्थिरावले. आमचं जे मन आहे सगळा परमार्थ मनाकरताच करायचा आपल्याला. मन काही एक ठिकाणी राहत नाही. मनाचा खेळ फार अवघड आहे. या मनाला भगवंताच्या स्मरणात लावायचं. ते तुकोबरायने केलं. विठोबाच्या चरणाचे ठाई स्थिरावले म्हणून भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी. आणि ते स्थिर होतं. मग दुसरं कशाने स्थिर होत नाही. प्रयत्न करून पाहिजे लोकांनी का अजूनही करतातच लोक प्रयत्न. पण पुढे कोण पैसा कमवून पाहतं, कोण सत्ता कमवून पाहते, कोण प्रतिष्ठा कमवून पाहतं, कोण मान कमवून पाहत. सगळं काही यांना भेटत, त्यांना भेटत, त्यांना भेटत नाही. विठोबाच्या चरणाचे ठाई स्थिरावले आहे म्हणून या अनुभवाने सर्व अनुभव प्राप्त झाला. आता मन स्थिर झाल्यानंतर मग काय सगळं स्थिर झालं ना. मन स्थिर होण्याकरता तर एवढा खटाटते आणि ते भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालं. आता धावायचं बंद झालं, त्याची तृष्णा थांबली. मुशीमध्ये सोने घातल्यावर अग्नीच्या अंचीने त्यातील हिणकत जळून ते शुद्ध निवडले. इथेच हातोड्याने ठोकल्यावर अलंकारा अवस्थेत आले. सोनं. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. सोनं त्या मुशीमध्ये घालते त्या फुकीच्या ना. त्या अग्नीनं काय होतं त्यात हिणकसपणा जळून जातो आणि शुद्ध होत. आणि हातोड्याने ठोकलं की त्याचा अलंकार होतो.
तशी काया वाचा मनास लोकत्रयामध्ये एक परमानंद आहे. त्याप्रमाणे काया हे शरीर, वाचा आपण जे बोलतोय तो, मनास लोकत्रयामध्ये एक परमानंद उरलाय. आणि परमानंद आत्मानंद हे तर देवाचं स्वरूप आहे ना. सत, चित आणि आनंद. भगवंत सत्स्वरूपी, भगवान चित स्वरूपी म्हणजे ज्ञान स्वरूपी, चैतन्य स्वरूपी आणि आनंद स्वरूपी. आनंद तर देवाचं स्वरूपच. तो मिळाला मन स्थिर झाल्यावर. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठोबा रायाचे दास होऊन सकल संसार जिंकला. संसार जिंकला म्हणजे दोन्ही संसार घ्या. खरा संसार हा दुःखाचा, नायनाट होणं, जन्म मरण थांबणं, मृत्यूवर विजय मिळवला, जिंकला, दुःखावर विजय मिळवला. अजून मृत्यूवर विजय मिळवणं म्हणजे मुक्त होणं, नाही का. आणि कारणास्तव दुःखाचा नाश, परमानंदाची प्राप्ती म्हणजेच मुक्ती आहे. बाकी काय. पण त्याच्याकरता विठोबाचे दास झालो आम्ही. जिंकावा संसार येणे नावी सूर. आम्ही संसार जिंकला. आयशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू. कामतो कामना भोगितसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी. शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसऱ्या या ते पाप भेदबुद्धी. तुका म्हणे पायी तिकडे सारखे, आपले पारिखे निरसले. संसारामध्ये सर्वच ब्रह्मरूप आहे. संसारामध्ये सर्वच ब्रह्मरूप आहे असं अनुभवाचे ऐश्वर्य आम्ही बघतो. त्याचे प्रकार काय सांगावे. आता संसार जर ब्रह्मरूप झाला तर ते दुःख राहील का? नाही ना. आपल्याला दुःख का होत? आपल्याला दुःख का होतंय? आम्ही तर ऐश्वर्यामध्ये म्हणले महाराज, आणि त्यांना तर चूल पेटत नाही. नाही का. या वरच्या गोष्टीचा आणि त्या समाधानाचा संबंध नाही. ब्रह्मरूप झाले महाराज, ब्रह्मरूप. ते स्वरूपानं ब्रह्मरूप झाले, अंगानं ब्रह्मरूप झाले, नाही का. बोला तुका म्हणे अंगी. अंगी म्हणजे काय? अंगी म्हणजे ते काय अंगावर घालायचे कपड्याला अंगी म्हणते, ती अंगी आहे का? नाही नाही. स्वरूपानं, स्वरूपानं मी ब्रह्मरूप आहे. आमचा काम हा देवाचाच भोगीत आहे. इच्छा, काम म्हणजे इच्छा. आणि देवाच्या आलिंगनाची हाव धरून तो चरणाचे चुंबन घेतो. म्हणजे त्यांना प्रत्येकामध्ये देवच दिसतो थोडक्यात. देवाचं आलिंगन म्हणजेच शांत स्वरूप जो आहे, त्याच्या संयोगाने त्रितापाचा नाश केलाय. शांती भगवंताचं स्वरूपच आहे ना. मग शांती आली म्हणजे तो शांत स्वरूप प्राप्त झाला त्याला. आणि शांती आली का त्रिविध तापाची झाली बोळवण. तशी शांती येत नाही. आणि त्यागाशिवाय शांती नाही. त्यागा शांती निरंतरम. त्याग काय? त्यागाचा परमार्थ फार उभारायचं. त्यागामुळे आज नाव निघत आहे जिकडे तिकडे, नाही का.
म्हणजे शांत स्वरूप पहा. शांत शांत शांत. अरे भगवंत शांत स्वरूप. हा. म्हणजे आपल्याला ते मूळ स्वरूप प्राप्त झालं की शांत झालो आपण स्वरूपानं. हम्म. तो आला का त्रिविध ताप जातात. आता द्वैत बुद्धी उत्पन्न होणे पाप होय. आता द्वैत होईनच कसं काय, नाही का? हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, मला जिकडे पाहावे तिकडे एक हरीचे स्वरूप असत आहे. म्हणून आपले आणि परकीय भेदभाव नाहीसा झाला. अपपर भाव नष्ट झाला. मग हम्म. अपपर भाव नष्ट झाला. आपलं परख काही साधूची नजर असतील, काही साधूचं जीवन असतं. कारण द्वैत गेलं, त्रिविध ताप गेले, पापाचा संबंध संपला. मला जिकडं पाहावं तिकडं हरिरूप दिसतंय. आता सगळीकडे जर हरी दिसतं तर अपपर भाव राहीनच कसं काय, नाही का? हो. सगळ्या जगात जर विष्णुमय झालंय सगळंच, भेद कसा राहील? हेच देवाचं खरं दर्शन आहे ना. हम्म. खरं देवाचं दर्शन हेच आहे. राम राज्य राम प्रजा लोकपाळ एकची सकळ दुजे नाही. मंगळा वासुनी उमटे नावाने नखंड कानी एकी मोडले स्वामी ठाया ठाव सेवान वाढवावा हेवा कोणांगी तुका म्हणे अवघे दुमदुमिले देवेन उरले ते गावी हिचे आता. राजा प्रजा राजे सर्व रामरूप झाले. कारण झाले राम राज्य काय उन्या मासी. धरणी धरी पीक गाई ओळाल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ विचे. घडीता कांडिता जेविता गे बाई. राम वेळो गाऊ विचे. महाराज म्हणले राजा प्रजा राजे सर्व रामरूप झाले. जे दिसन ते रामरूपच दिसतंय ना. हो. आणि नजर प्राप्त झाली महाराजांना. आता दुसरं काहीच नाही. दुसरं काय आहेच काय पाहायला? जर जिकडे पाहावं तिकडे रामच दिसतंय. हा. रामराज्य तर झालंच. राजामध्ये रामच, प्रजेमध्ये रामच, लोकांमध्ये रामच. ही वाणी एक राम या मंगल नामाच्या राशीची खाण असल्यामुळे त्या वाणीतून मंगल आवाज दुसरा शब्द उमटत नाही. आणि हे कशानं प्राप्त झालं तर नामस्मरणानं. राम राम स्मरावे. अरे जो त्याचं नामस्मरण करतो ना, चिंतन करतो, तेच स्वप्न पडतं त्याला, तेच स्थिती प्राप्त होती. कंस मामाची नंतर काय अवस्था झाली? कृष्णाचं तो चिंतनच करीत होता ना, विरोधा ना. अवतळले करायचं नंतर आला कृष्ण म्हणायचं. इकून इकून आला कृष्ण. काय ते कृष्ण दिसायला लागला. कशातही कृष्ण दिसायला लागला. आरशात पाहायला गेला तर त्याच्यात कृष्ण. भांड्यामध्ये असं पाणी काय घेतलं प्यायला सांगत का तेच कृष्ण. जेवायला बसला का कृष्ण. मंडळी पुढे आली का कृष्ण. पोरं पुढे आली का कृष्ण. हे कशानं होतं? चिंतनानं होत असतं, नाही का? ज्याचं आपण चिंतन करतो ना ते स्वरूप आपल्याला प्राप्त होत असं. नंतर कंस मामाला जिकडे तिकडे कृष्ण दिसायला लागला. कृष्ण रूप झाला ना तो. त्याला काय सायुज्य मुक्ती नाही भेटन तर काय भेटन मग? ती स्थिती तुकोबारायांची झाली. कुणीकडे रामच दिसतोय आणि वाणी
एक राम या मंगल नामाच्या राशीची खाण असल्यामुळे त्या वाणीतून मंगलापासून दुसरा शब्दच उमटत नाही. त्या अशा स्थितीत स्वामी सेवक हे भान राहायचे झाले. आता काय नातं राहिलं. आता ह्या कोणत्या मार्गाने वाढवावी. तुकाराम महाराज म्हणतात सर्व जग देवाच्या स्वरूपाने भरून जे पंढरी सुरले आहे त्या मी निरंतर गाणार. कोबराला साक्षात्कार झाला. तो सावता महाराजांना झाला. कांदा मुळा प्रल्हादाला झाला. विठू जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला दृष्टीने पाहिला विठ्ठलची ही पांडुरंगाचं निर्गुण स्वरूप बर का. दर्शन झालं तर मग सगुण स्वरूपाचं दर्शन होतं. विठ्ठल विस्तार राज जनी सप्त पाताळे विठ्ठल मोनी मानसी विठ्ठल कोळीचे दैवत विठ्ठल कोळीचे दैवत विठ्ठल विस्तार त्यांनी सप्त पाताळे भरवणी. त्यांचंच आहे ना अभंग. विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता म्हणजे विठ्ठल विस्ताराला ज्याने सगळीकडे विठ्ठलच दिसतोय त्यांना. काय आता मग ती पंढरपूर मध्ये नाही का मग. आता तर ठिकाणी गंमत आली की नाही आपली. आता तर आपण प्रमाणात बसलो का नाही. सगळ्यामध्ये जर विठ्ठलच दिसायला लागला तर मग पंढरपूर मध्ये नाही का. पंढरपूर मध्ये विठ्ठलच आहे ना. निवडून या वान काढिले निराळे प्रमाण डोळे यावरी जयाचा विभाग तयाशी पळेन देखणे निराळी कौतुकाशी सुरत ओळखे घायडाय हात येरा होईल मात सांगायाशी तुका म्हणे माझी केळवते वाणी केला निजस्थानी जाणावसा. भक्तीचे निरनिराळे प्रकार निवडून ठेवले आहे. यावर जसे जसे ज्याचे डोळे वासनाशील तसे त्याचे ग्रहण करी. नविदा भक्ती संतांनी भक्तीचे 9 प्रकार सांगितले. ज्याला जी आवडेल ती करावा. सगळ्याचा अंतर्भाव होतो त्याच्यामध्ये नाही का. ज्याला जशी इच्छा डोळे म्हणजे वासना इच्छा ज्याला जे आवडेल ते करेन. एक काय सगळ्यांना आवडत नसतं ना. नाही ना. तराची माणसं राहते. एक कस काय आवडेल सगळ्यांना. अधिकार परत्वे जो भाग ज्याच्या वाणीस वाट्याला आला येतो त्याला फलद्रूप होईल. ज्याचा जसा अधिकार असतो तसा. अधिकार तैसा जावी याला मार्ग. सगळ्यांचा अधिकार सारखा नाही ना. प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसारच संत सांगतात ना. हे कौतुक पाहणारे वेगळे जातात त्यांना याचा लाभ नाही. खरा सूर जो आहे तो शत्रूला घाव डावाच्या फेसामध्ये कसे आणावे हे जाणतो. त्याचे घावडाव ओळखतो. दुसऱ्यांना ती हकीकत एकमेकात सांगण्यापुरती होते. म्हणून महाराज म्हणतात माझ्या वाणीने निज स्वरूपी वास्तव केल्यामुळे माझी वाणी सुशोभित झाली आहे. निज स्वरूपी वास्तव केलं. निज स्वरूपी ते मधाला शेष अभंग आहे. निज स्वरूप तर विसरलाय जीव नाही का.
निज ते तू विसरलासी होशीवर पाडा काळा. आला शिकवण्या वाटा जशी कवण्या रे ठाय. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात माझी जी वाणी आहे, निज स्वरूपाला म्हणजे ती परावाणीच्या ठिकाणी एकरूप झाली. यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड. आता निश्चिंतेने पावलं विसावून खुंटल्या धावा कृष्णेचे. कौतिक वाटे झाली आवेशाचे नाव, मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी नाता दिवस चारी खेळी मिळी. शेवटचा दिवस चांगला व्हावा म्हणजे अंतकाळी हरीच्या चिंतनात दीड पडावा. एवढ्या करता भगवत भक्तीचा खटाटोप केला होता. तर महाराज म्हणतात शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे भगवंताच्या चिंतनात शरीर ठेवणं, नाही का? आता असा एक अर्थ आहे साधनेचा शेवटचा दिवस, भगवंताचं दर्शन, थोडक्यात भगवंताचा साक्षात्कार. त्याला काही ठिकाणी शेवटचा दिवस म्हटलंय, पण एक सर्वसामान्य अर्थ सगळ्यांना उमजणाचा, भोळे साळे अडाणी हा जरा सोपा आहे, नाही का? भगवंत चिंतन करता करता आपल्याला जर मृत्यू आला तर किती चांगलं होईल, नाही का? किती मोठा सोहळा आहे तो. आणि अगोदर जरी मुक्त झाला समजा, पण दुसऱ्याला किती आदर्श. अरे भगवंताचं चिंतन करता करता गेले, भगवंताचं नामस्मरण करता करता गेले. काय मोठा अधिकारी, एक मोठा आदर्श आहे ना तो समाजापुढं. आयुष्यभर केलं तर भगवंत करतो. आता आपण त्या दिवशी गेलो होतो ते अप्पानंद महाराज, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचता वाचता ते ठेवलेलं, म्हणजे काय अधिकार असेल मग. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पान. आणि आयुष्यभर केलं म्हणजे ते येताचे, नाही का? शेवटचा दिवस चांगला व्हावा म्हणजे अंतकाळी हरीच्या चिंतनात पडावा. एवढ्या करता भगवत भक्तीचा खटाटोप केलाय. त्याच्या करता एवढी भक्ती केली आयुष्यभर जाळलं, आयुष्य सगळं आयुष्यभर जाळलं. आता निष्काळजीपणाने विश्रांती पावलं व तृष्णेची धाव नाहीशी झाली. ह्या चरणाचा अर्थ करायचा म्हटल्यावर ते जिवंत मुक्ती आहे ना मग. या चरणाचा अर्थ जर करायचा मला आता आहे ना, निष्काळजीपणाने विश्रांती पावलो. हे भगवंत स्वरूपाला गेला विश्रांतीची, आणि जेवढं मुक्तता अवस्थेत राहिलं तरी विश्रांतीची आहे ना. दोन्ही अर्थ एकदम बरोबर आहे. तृष्णेची धाव नाहीशी झाली. अहो, नदी जर समुद्राला मिळाली ती वाहतीच ना तरी नाही आता कुठं वाहीन ती समुद्राला गेल्यावर? नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अरे मग तो जीवच नाही रात शिव होतो, नाही का? तसं विश्रांती पावलो, तृष्णेची धाव थांबली. आता तृष्णा कवर आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये मिळाला नाही तोपर्यंत तृष्णा, काला होईल नाही तोपर्यंत तृष्णा. एकदा जीव शिव दोन्ही एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. जैसे तैसे. जैसे जसं होतं तसं झालं पहिल्यासारखं. पहिला काय होता? शिव होता. कल्पना त्यानं जीव झाला. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. काय नाथांचा हरिपाठ आहे.
लय भारी करून ठेवलंय महापुरुषांनी. धाव थांबली, धाव थांबती बर का, खरंच थांबती. हे काही नुसतं लिहून ठेवलं नाही. थांबती. हरीच्या मंगळ गुणी नामाच्या चिंतनात आयुष्य घालवले. पा आयुष्य घालवलं नामचिंतनात. आपण आता परमार्थाला लागलो तरी आपल्याला असं वाटतं काय लय जोश आहे, एवढ्या कुठे टाइम लागत असतो का मुक्त व्हायला. खरं महाराज म्हणलं अख्खं आयुष्य घालवलं हो नामाच्या चिंतनात. महाराजांनी काय एकदा सुरुवातीला केलं थोडं संसारामध्ये काही काळ. आता ते अवतारी महात्मे, अवतारी महात्म्याचं जीवन म्हणजे लिलाच असतं नाही का. हो. ते त्यांना काय मुक्त, ती मुक्तच आहे त्यांना, आपल्या करता आहे. आपणही चांगलं ठरवलं तर भगवंताच्या चिंतनानं मुक्त होणं काय अवघड नाही बरं का. कोणतीही गोष्ट मनापासून जर केली ना, मनापासून जर ठरवलं तर संसारात काही करतोय माणूस. एखाद्या गोष्टीत जर ध्यास धरला ना, काही बी प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो ना. वाळूचे कण रगडिता तेलही गळी. प्रयत्न करता म्हणलंय ते, केलं नसतं नाही का. प्रयत्नाची काय शक्ती असते, प्रयत्न केले तर काय नाही म्हणतो नाही का. परमार्थात काय होणार नाही मग. तुकाराम महाराज म्हणतात नामाच्या चिंतनात आयुष्य घालवलं हो, त्याचे मोठे कौतुक मला वाटते म्हणले. कशाचं कौतिक, बाकीच्या गोष्टी मिळवणं हे काही कौतिक नाही. सांसारिक गोष्टीच्या नष्ट होणार नाही का. नाही असं नाही, संसारातल्या गोष्टी मिळवा, कामापुरत्या गरजेपुरत्या नाही असं नाही, पण जेणे पाविजे उद्धार, त्यांना आपला उद्धार होईल, आपली धाव थांबन, ते सगळ्यात महत्वाचं आहे ना. त्याचं कौतिक वाटतंय. तुकाराम महाराज म्हणतात मी मुक्तीशी लग्न लावलं. जिजाबाईशी लग्न लावलं असं काय म्हणत नाही महाराज. मुक्ती बरोबर लग्न लावता येते याचा अर्थ नाही का. मुक्ती मुक्ती म्हटलं का आपल्या समोर इथे लगेच एखादी स्त्री नाही का. जीवनमुक्त अवस्था प्राप्त कशी झाली, आता ते रूपक केलंय ना. या गोष्टी हे रूपक आहे लग्न, नाही तर आतमध्ये जीवाशिवाचं लग्न लागतच आहे ना. किंबहुना सोय जीवात्म्याशी लाय तेच जे होईताय नाम सुख. असे म्हणून तुका म्हणे मुक्ती पर नेले नोरी नाता देवाचा चारी मिळी मिळी. कारण महाराज म्हणतात मी मुक्तीशी लग्न लावले, आता तिच्याच योगात तिच्याशी क्रीडा करण्यात राहिलेले 4 दिवस जात आहेत. काय आनंदात आहे म्हणले. भक्तीची आपोटी रत्नाच्या खाणी ब्रह्मीची ठेवणी सकळ वस्तू माऊलीचे मागे बाळकाचे हरिण एका सूत्री दोरी ओढीत असे. जेथील जे मागे ते राया समोर नाही शे उत्तर येत नाही. शिवेचे सत्य धनी सेवकन आपले ते एक नवंची काय. आधी अंता ठावाशे मध्ये भागन भोवते भाषे जग उंच असत. भावारूढ तुका झाला एकाएकी देवाची लौकिकी अवघा केला. भक्तीच्या उदरी ब्रह्मादी करून सर्व वस्तू रूपी रत्नांच्या खाणी आहेत. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती.
पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, ओवाळू आरती माझ्या रुक्मिणी कांता, दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माता, अय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, राई रखुमाबाई उभ्या दोही दो बाई, मयूरपुच्छ चांबरे ढळती ठाईच्या ठाई, तुका म्हणे दीप घेऊन उन्मनीत शोभा, विटेवरी दिशे लावण्य गाभा, ओवाळ आरती माझ्या पंढरीनाथा, भक्तीची आपुटी बोधकाकडा ज्योती. भक्तीच्या उदरी ब्रह्म आदी करून सर्व वस्तू, रत्नाच्या खाणी म्हणजे भक्ती महत्वाची नाही का. आईच्या मागे एकमेकाच्या प्रेमसूत्राच्या जोडीने बाळाची रांग लागते. आई पुढे चालली का पिल्ल माग कशी चालते बाई. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, तर केली ती चपळ होती, त्या भक्तीच्या मागे सगळं चालतंय मग नाही का. ज्ञान आपाप येतंय, वैराग्य येतंय, धर्म येतंय, शांती सगळं येतंय. भक्ती माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला सुखट, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, ज्ञान वैराग्य भक्तीचे मुलंच आहे ना ते. म्हणून आईच्या मागे एकमेकाच्या प्रेमसूत्राच्या पुढीने बाळकाची रांग लागते. उदार राजाच्या पुढे जे कोणी काही मागेल त्याच राजाकडून नाही असे उत्तर मिळत नाही. राजा येतो पण उदार आहे. मग काही मागा ना तुम्ही उदार म्हणल्यावर. कर्णाकड काही मागा. पुन्हा तो राजा वामन भगवान गेले होते ना त्याच्याकडे. बळी का बलिराजा. राजा असा उदार असा मग काही मागा ना तुम्ही. अनन्य सेवेच्या जोराने सेवक धान्याची पदवीस येतो. जर एखाद्या सेवकावर विश्वास बसला तर तोच मालक होतो ना पुढं. मॅनेजर करून टाकेल. पण विश्वासच उतरला पाहिजे. कारण धनी आपला सर्वस्व अधिकार त्याला काही अंतर करत नाही. एक वार धन्याच्या उंच आसनावर सेवकाची बैठक झाली की भोवताली उत्तम मध्यम व कनिष्ठ अशी जगत असते. तर महाराज म्हणतात ऐक्य भावाच्या सिंहासनी माझी बैठक झाली. सद्गुरूने उंच बसविले हात पुरे नाय माता, सद्गुरु सेवा जे मज देवा याने सार्थक जन्माचे. अरे कुठं बसवलं या मंडळींनी. ऐक्य भावाच्या सिंहासनी माझी बैठक झाली म्हणून सर्व लोक देव झाले नाही का. आता काय जगद्गुरु तुकोबार आहे देव स्वरूप झाले. देव स्वरूप झालेले जगद्गुरु तुकोबार आहे. सांगता दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी अनुभवतो पोटी काही सगळे. भजनाची सोयी जगा पर्या नेत्या सदर चित्त कथे. नायकावी कानी साधन उपा ऐके तो गाय हर्षे गीत. नवी आरानोक जावयासी वना वेद कामी मना हरिकथेचा. काळाच्या साधना को संगीत चिंतने मंगळ अष्टप्रहर. तुका म्हणे आम्ही खेळो भातुकले विभक्तशी मुली भोळी येते. ज्ञान विषय सांगण्या जर कठीण आहे तर त्याचा हृदयाचा अनुभव येणे कशी घडेल.
म्हणून आज्ञा जीवानी हरिभजनाच्या हरिकथेच्या ठिकाणी दक्षतेने चित्त ठेवल्यास त्यांच्या दुःखाचा परिहार होईल. ज्ञान सर्वसामान्याला ज्ञानाची भाषा कळत नाही ना. तेच ज्ञान जर पचलं, अंतःकरणात प्रेम निर्माण होतं, त्यालाच भक्ती म्हणतात. अंतःकरणामध्ये भक्ती काय? भक्ती सांगड येते ना. ज्ञानात तर भक्तीची भाषा आहे संतांची. ती अज्ञानातली भक्ती नाही. येडपट लोक काय आलाय भक्ती म्हणतो. नाही का? मग भक्तीचे सूत्र नारदाने केलंय ना, नारद भक्ती सूत्र. ते काय असं काय मोकार आहे का? काही नाही. हे ज्ञानाविषयी सांगणं जर कठीण आहे तर त्याच्या हृदयात अनुभव येणे कसे? म्हणून आत्मजीवानी हरिभजनाच्या हरिकथेच्या ठिकाणी दक्षतेने चित्त ठेवल्यास त्यांच्या दुःखाचा परिहार होईल. म्हणजे मग काय करावं? भक्ती प्रगट होण्याकरता हरिकथा जिथे चालू आहे एकाग्र चित्तानं श्रवण करावं, हरीचं भजन करावं. संतांची कृपा झाली का अंतःकरणात प्रगट होती ती भक्ती, नाही का? हरिकथा असन, संतांची कथा असन. ज्ञानोबराय म्हणले ना, अरे वाचा विसावे ते साधू कथा. वाचेला विसावा कुठे? साधूची कथा. महात्मा नास्तुम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रितः. महात्म्याची जरी कथा म्हणजे त्याचं चरित्र म्हणा, गुणगान म्हणा, वाचायला विसावा आहे ना. म्हणून इतर साधना पायाचे श्रवण कठीण आहे, करणे कुठून? जो हरिकथा ऐकतो तो हरीला आनंदाने गातो, इतकी सुलभी. हरिकथा म्हणजे कीर्तन. किती सोपं आहे, काय अवघड आहे का कीर्तनाला जायचं ना? नाही ना. वनामध्ये जाण्यास समाधान होत नाही. आता कुठं जाते वनात? जागा कुठं राहिली वनात? काय? आणि हरिकथा ऐकली असता रजोगुणी माणूसही वेद लागतो. कसं आहे असं द्या ना, रोज ऐक त्याला म्हणा, नाही का? रोज एकाग्र चित्तानं जर ऐकलं तर हृदय परिवर्तन होतं. ते ऐकलं कसं पाहिजे? स्वातीचा पाऊस कोणाकरता पडतो मग, नाही का? सुलभ आहे. रजोगुणी नीट होत तर आपल्यासारखेच काही, नाही का? जी साधने करण्याची योग्य काळ लागतो ती करण्याचे बळ कोणाच्या अंगी आहे? आणि ही अडचण हरिचिंतनामध्ये नसून तिथे आठही प्रशुभ आहेत. तिथं शुभ ना शुभ नामकं तमकं काही नाही. तुम्ही कधीही करा चिंतन, सर्व काळ करा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरीच्या चिंतनाची वाहतुकली खेळतो. यात वाटेकरी जो कोणी भोळी मुले आहेत ती होतील. इतर लोक अवघड साधने करत. हे जे भोळे भाळे ते आमचे ऐकतात कथा कीर्तन चिंतन. म्हणजे लयच विद्वान आहे ते, जाऊ तिकडे काही करू म्हणले, तिकडे मातीत का जाईना, नाही का? जाणपण बरे देवाचे दिशेरे आम्ही ऐंशीवरी नेणती देखण्या पुढे रुचे कौतुक उभयता सुख वाढतसे. अशंकेची बाधा नाही लढीवाळा चित्तवरी खेळा समृद्धी. तुका म्हणे दिशा मोकळ्या कळा अवकाशी खेळा ठाव झाला. ज्ञानी पण हा देवाच्या मस्तकी देवाकडे असलेला बरा. आम्ही अज्ञानीच बरे आहोत.
शहाण्या पुढे अज्ञानाची क्रीडा करणे हे शहाण्यांना मानले जाते आणि उभयतामध्ये सुख वाढते. लाडक्या मुलांना भीतीची बाधा कधी होत नाही. त्याची चित्त आणि बुद्धी खेळाच्या ठिकाणी सम असते. तुकाराम महाराज म्हणतात सर्व दिशा सर्व काल त्यांना खेळण्याचे ठिकाण झाले आहे. एक ज्ञानी भक्त अज्ञानी भक्त. आता माऊलीनं तर म्हणलंय ज्ञानी आत्मा माता आणि वरून माझ्या भजनी असता. ज्ञानी असून माझं भजन करतो तर ते मी माथा मुकुट करी. नुसता ज्ञानी कोरडा नाही आणि अज्ञानी नाही. ज्याला ज्ञान प्राप्त झालं नाही एवढं ज्ञान असून तो माझं भजन करतोय. माझ्या भजनी नुसतं भजन नाही असता प्रेमाना मी तर मग काय रोजाना लावलं. जाणपण बरे देवाची श्री आम्ही ऐशी बरी. आम्हाला जाणीव नेणीव भगवंतीने आम्हाला हे लय तू जाणून नेणं ते करी माझे मना तुझी प्रेम खोन देवनिया मग मी संसारी वरतेस जैसा का उन्मनी विराट. नाही का जाणून नियंत कर. जी जाणीव म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाचा अहंकार नको मला. लहानच बरं लहानपण देगा देवा लहानपण बरे देवा श्री आम्ही ऐशी बरी नेणती देखण्या पुढे रोजचे कौतिक उभयता सुख वाढत. त्याच्यामुळे सुख प्राप्त होत. आशंकेची बाधा नाही ना दिवाळा. चित्तवरी खेळा म्हणजे काय तिथं अहंकार नाही आशंका नाही काही नाही काही नाही काही नाही. तुका म्हणे मोकळ्या सकाळ ना सकाळ त्याला काय मग आता विश्वात्मके देवी नेवा घेतले तो तुका कशा एवढा त्याला सगळं खेळच झाला ना मग तो. अशा पद्धतीने आपले 790 अभंग पूर्ण झाले. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु